नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी आजच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की जगन्नाथ त्याचं काम करत असतो. सावळी येते, म्हणते जगन्नाथजी अहो चला ना, जगन्नाथजी आपल्याला गुरुकुलमध्ये जायचं आहे ना, चला उशीर होतोय. जगन्नाथ म्हणतो सावळी अगं आत्ता कुठे, आपल्याला आत्ता नाही आहे जायचं, तू जराशी थांब, जरा आपण 4-8 दिवसांनी जाऊया. सावळी म्हणते जगन्नाथजी काय झालं सांगाल की नाही, पण त्या आबीरला काय सांगायचं, आबीर तरी गाडीपाशी जाऊन उभा राहिला आहे. तोपर्यंत जगन्नाथ म्हणतो अगं थांब, गुरुकुलचं जराशी काम चालू आहे त्याच्यामुळे तो आत्ता काही जाऊ शकत नाही. पण अहो जगन्नाथजी चला ना, काम चालू आहे त्यात काय झालं एवढं, पण ना तिथला परिसर, तिथलं वातावरण, मी तिथे कशी राहणार, कशी मुलांना शिकवणार, ते सगळं काही पाहीन. जगन्नाथ म्हणतो हो हो अगं, उत्सुकता तुझी पाहतोय मी, ओळखतोय, जरा थांब ना. असं काही म्हणल्यानंतर ना सावळी म्हणते जगन्नाथजी काय झालंय ते सांगा मला पटकन बरं का, काहीतरी तुम्ही माझ्यापासून लपवतंय मला असं वाटतंय. तोपर्यंत जगन्नाथ म्हणतो ऐक सावळी, सगळे काही जुने टीचर होते ते सगळे काही निघून गेली आहेत, नवीन ॲडमिशन झालेलं नाही आहे मुलांचं, आणि जी काही जुनी मुलं आहेत ती 3-4च आहेत, एकदम हाताच्या बोटासारखी मोजण्यासारखी. सावळी म्हणते जगन्नाथजी अहो पण हे झालं तरी कसं, काय कारण आहे की नाही. तोपर्यंत जगन्नाथ म्हणतो अगं तिथे कोण चांगला टीचर नाही आहे ना, त्याच्यामुळे आपल्या पालकांनी सगळ्यांनी विचार केला की दुसरीकडे घालूया, म्हणून हा सगळा काही प्रकार झालेला आहे. सावळी म्हणते जगन्नाथजी तुम्ही काही काळजी करू नका, मी आले ना आता, आणि ह्या सगळ्या गर्दीमध्ये आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण नक्कीच करू. तोपर्यंत जगन्नाथ म्हणतो हो सावळी मला ना तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे, भरोसा आहे, कारण की तू कुठली पण गोष्ट करणार ना त्याच्यामध्ये यश येणार म्हणजे येणारच. तोपर्यंत इथे जगन्नाथ म्हणतो सावळी अगं आपल्याला तिथे जायचं आहे, पण आत्ता नाही, आणि आबीरला मी सांगतो काही काळजी करू नको. तोपर्यंत इथे तिलोत्मा येते राजकुमार आणि मोनिकाकडे आणि म्हणते राजकुमार काल आपली गोष्ट सारंगमुळे जराशी राहून गेले, त्यामुळे एक गोष्ट तुमच्या दोघांना विचारायची आहे. सावली सनस्क्रीनचे जे काही कागदपत्र आहेत त्याचे सगळे काही पेपर्स तुम्ही मला खोटे का दाखवले. राजकुमार म्हणतो अगं आई त्यात आमची काही चूक नाही, कामंतानेच आम्हाला काही फसवलं आहे, त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ झाला आणि आम्हीही खूप मोठी चूक केली, कारण की कामंताने जी काही फाईल्स दिली आम्हाला ते सगळे काही आम्ही एकदा चेक करून नाही बघितली आणि डायरेक्टली मीटिंगमध्ये तुला दाखवली, त्याच्यामुळे तुला असं वाटतंय की हे सगळं काही आम्ही केलं आहे. तोपर्यंत तिलोत्मा म्हणते बरं ठीक आहे. तोपर्यंत इकडे शुभ्रा आणि ओवी दोघीजणी खेळत असतात. शुभ्रा म्हणते ओवी जी काही डॉल तुझ्या बाबांनी मला तुला आणली आहे ना ती मला दे. ओवी म्हणते शुभ्रा नाही, ही माझी डॉल ना माझ्या बाबांनी आणली आहे, आणि बघ शेवटी तुला खेळायचं असेल तर आपण दोघी इथे खेळूया. असं काही म्हणल्यानंतर ना शुभ्रा म्हणते नाही, तू खूप घाणेरडी मुलगी आहेस, वाईट आहेस असं माझी आई बोलते, त्याच्यामुळे मी तुझ्याशी खेळणार नाही, फक्त मला डॉल दे, माझी मी निघून जाते. ओवी म्हणते नाही हे जमणार नाही, आणि तोपर्यंत शुभ्रा तिथून रडत निघून जाते. शुभ्रा इथे तिलोत्मा राजकुमार मोनिकापाशी गेल्यानंतर न शुभ्रा सगळं काही झालेला प्रकार सांगते. त्याच्या पाठोपाठ ही आपली ओवीसुद्धा येते, अगदी मोठ्या मनाने म्हणते शुभ्रा अगं तुला डॉल आवडली आहे ना, घे ही डॉल, मला नको ये. तोपर्यंत ही मोनिका सगळ्यांसमोर म्हणजे तिलोत्माच्या समोर नाटक करत म्हणते नको रे बाळा, तुझी डॉल आहे ना, तुझ्या बाबांनी आणली आहे आणि तू खेळ, नको शुभ्राला मी दुसरी आणते. राजकुमारी म्हणतो शुभ्रा काय रडतेस, मी ह्याच्यापेक्षा तुला चांगली डॉल आणून देतो. ओवी तिथून जाते कारण मोनिकाने तिला धमकवलेलं असतं. तोपर्यंत इकडे सगळं काही झाल्यानंतर न मोनिका ओवीपाशी जाते आणि म्हणते काय गं, माझ्या मुलगीला तू चिडवते, तिला कुठली गोष्ट देणार नाही, ह्या घरातली ती नात आहे, तुझ्यासारखं नाही की रस्त्यावरून उचलून आणला आहे, सगळ्या काही वस्तूंवरती तिचा हक्क आहे. बघ जर आत्ता इथनं पुढं जर शुभ्राला तू काही त्रास दिला तर बघ मग तुझ्या बाबाला मी मारूनच टाकेन, अशी धमकी देऊन तिथून मोनिका निघून जाते. मोनिका निघून गेल्यानंतर ना अमृता देवळात गेलेली असते, त्यामुळे तिला काही ओवीबद्दल झालेला काही प्रकार माहीतच नसतो. ओवी रडत असते, खूप म्हणजे खूप रडत असते, आणि अमृता आल्यानंतर घट्ट मिठी मारते, काकी बघ ना असं सगळं काही झालं आहे.
तोपर्यंत अमृता म्हणते, बघ ना त्या मोनिकाला अजिबात कसली अक्कल वगैरे नाही आहे, तीही एका मुलीची आई आहे आणि असलं सगळं काही करते. तोपर्यंत अमृता म्हणते, गप ओवी, रडू नको, तुझ्या बाबाला काहीसुद्धा होणार नाही, विठुराया आहे ना, असं काही म्हणून तिला थोडासा दिलासा देते. आणि परत इथे संध्याकाळी तिलोत्मा, राजकुमार, मोनिका सगळे काही सारंग वगैरे असतात, अमृतासुद्धा असते. आणि तिलोत्मा म्हणते, सारंग ऐक, जे काय आपलं मीटिंग बरोबर झालं आणि तुझा गैरसमज आहे त्याच्याबद्दल मला माफ कर, कामंतानी आपल्याला फसवलं आहे. तोपर्यंत सारंग एकही न शब्द बोलता जेवत असतो आणि त्याच टायमिंगला त्याचं लक्ष जातं ओवीकडे. ओवी जेवत नसते. ओवी एकदम घाबरे घुबरे होऊन एकदम शांत बसलेली असते. सारंग म्हणतो, ओवी अगं जेव ना, एवढी का शांत बसली आहेत. आणि मोनिका पटकन चाकू घेते आणि सारंगच्या पोटापाशी नेते. हीच गोष्टी ओवी बघते, खूप किंचाळते. तिलोत्मा म्हणते, काय झालं बघणार आहे तिला ओवीला. असं म्हणल्यानंतर सारंग पटकन तिथून ओवीला उचलतो आणि रूममध्ये घेऊन जातो. आणि इथे आपला अबीर क्रिकेट खेळायला शिकलेला असतो आणि एक मोठ्या व्यक्तीसारखा तो एकदम आपल्या सावळीला, जसे की तिला माहीतच नाही आहे कुठली गोष्ट, ते एकदम सांगत असतो. तोपर्यंत सावळी म्हणते, अबीर, तुझे बाबा इथे असते तर तुझ्याबरोबर खेळले असते, त्यांच्या जागी आता मी तुझ्याबरोबर रोज खेळेन, काही काळजी करू नको. असं म्हटल्यानंतर अबीरला सावळी ते झोपवते. येणाऱ्या भागामध्ये बघूया आपण की मोनिका हिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये राजकुमारचं सत्य हे सगळ्यांसमोर येऊ शकेल का. आणि हो आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहे, त्यालाही तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आवडल्यास. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.